सामायिक परीक्षेसाठी मराठी विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा जाणून घेऊया अगदी एका मिनिटात. सगळ्यात आधी एक्झाम पॅटर्न. तर बघा, मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी जशा पद्धतीने असणार आहे तसाच पेपर तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी असणार आहे. यासाठी तुम्हाला 50% सिलेबस अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा प्रिपरेशन प्लॅन. त्यामध्ये सगळ्यात आधी गद्य विभाग. तर बघा, हा विभाग तुमचा 18 गुणांसाठीचा असतो. आता बघा, ह्या विभागासाठी फक्त तुम्हाला धड्यांचं वाचन आणि आकलन कृतीवर भर तुम्हाला द्यायचा असणार आहे. त्यानंतर बघा दुसरा विभाग पद्य विभाग. तर बघा, हा विभाग एकूण 16 गुणांसाठीचा असतो. या विभागासाठी कवितेचं वाचन, त्यानंतर सरळ अर्थ, काव्य सौंदर्य आणि रसग्रंथ या प्रश्नांचा तुम्हाला सराव हा करायचा असणार आहे. त्यानंतर बघा तिसरा विभाग स्थूल वाचन विभाग. हा विभाग एकूण 6 गुणांसाठीचा असतो. या विभागासाठी फक्त तुम्हाला स्वाध्यायातील प्रश्नांचा सराव किंवा पाठांतर तुम्हाला करायचं असणार आहे. त्यानंतर बघा चौथा विभाग भाषा अभ्यास विभाग. यालाच आपण व्याकरण विभाग असं देखील म्हणतो. तर बघा, हा विभाग एकूण 16 गुणांसाठीचा असतो. या विभागासाठी समास, शब्दसिद्धी, वाक्प्रचार, शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द असे 7 घटक तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा विभाग उपयोजित लेखन विभाग. हा विभाग एकूण 24 गुणांसाठीचा असतो. यामध्ये पत्रलेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि वैचारिक लेखन असे 4 घटक तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर बघा, तुम्हाला 3 तास वेळ लावून मागील वर्षाचे सामायिक परीक्षेचे किंवा बोर्डाचे पेपर तुम्हाला सोडून बघायचे. तर बघा, अशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही सामायिक परीक्षेसाठी मराठी विषयाचा अभ्यास करू शकता.